नवी मुंबईत घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुम्हाला धक्का देऊ शकते. सिडकोच्या घरांच्या सोडतीला मुंबई हायकोर्टाने अचानक स्थगिती दिली आहे. पण नेमकं कोर्टात असं काय घडलं आणि याचा तुमच्या अर्जावर काय परिणाम होणार? चला सविस्तर समजून घेऊया. सिडको लॉटरी स्टे, मुंबई हायकोर्टाचा सिडकोला दणका. पीएमएवाय योजनेत गरिबांची चेष्टा, 26,000 घरांच्या सोडतीला स्थगिती. पंतप्रधान घरकुल योजनेअंतर्गत पीएमएवाय अत्यल्प EWS व अल्प उत्पन्न गटातील LIG नागरिकांसाठी परवडणाऱ्या घरांची सोडत असूनही त्यात LIGच्या उत्पन्नाची कमाल मर्यादा काढून टाकून कोट्याधीशांना पात्रतेच्या चौकटीत आणण्याचा निर्णय राज्य सरकार व सिडकोला भोवला आहे. 6 लाख रुपयांहून अधिक उत्पन्न असलेल्या कोणालाही LIG घरांचे वितरण करू नका आणि अशा लाभार्थ्यांना वितरणपत्र पाठवले असेल त्यांना घरांचा ताबा देऊ नका, असा स्पष्ट अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी सिडकोला दिला. माझी पहिली पसंती सिडकोचे घर या योजनेअंतर्गत सिडकोच्या ऑक्टोबर 2024 मधील सुमारे 26,000 घरांच्या सोडतीबाबत न्याय रवींद्र घुगे व न्याय अभय मंत्री यांच्या खंडपीठाने हा अंतरिम आदेश दिला. ही योजना गरीब व अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी आहे. त्यांची चेष्टा करू नका. तुमच्या सुधारित नियमाप्रमाणे वर्षाला 6 लाखांचे उत्पन्न असलेल्या कुटुंबाबरोबरच अगदी तासाला 6 लाख रुपये मिळवणारी व्यक्तीही LIGचे घर घेऊ शकते. हे कसे काय? याला काय तर्क आहे? हे तर पीएमएवाय योजनेतील अटींचे आणि त्या अनुषंगाने राज्य सरकारनेच प्रसिद्ध केलेल्या GRचेही उल्लंघन आहे. उत्पन्न मर्यादा हटवणारा नवा नियम आणण्यामागे गरिबांची घरे श्रीमंतांना जावी असा हेतू आहे का? हे सर्व धक्कादायक व अनाकलनीय आणि नफेखोरीला चालना देणारे आहे, अशा तिखट शब्दांत खंडपीठाने सुनावणीदरम्यान तीव्र नाराजीही व्यक्त केली. मर्सिडीजमधून येणाऱ्याला गरिबांचे घर, सिडकोच्या अजब नियमावर हायकोर्टाचा चाबूक. 26,000 घरं, 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांनाही अल्प उत्पन्न गटात समाविष्ट करण्याच्या सिडकोच्या निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. सर्वसामान्यांचे मुंबईत स्वतःच्या हक्काचे घर असावे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सिडकोच्या घरांकडे आशेने पाहिले जाते. मात्र याच सिडकोने पंतप्रधान आवास योजनेतील घरांच्या नियमांत असा काही बदल केला की ज्यामुळे थेट श्रीमंतांचे मार्ग मोकळे झाले होते. 6 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांनाही अल्प उत्पन्न गटात समाविष्ट करण्याच्या सिडकोच्या निर्णयाला आता मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार दणका दिला आहे. गरिबांच्या घरांची ही चेष्टा थांबवा, अशा तिखट शब्दांत न्यायालयाने सरकार आणि सिडकोला सुनावले असून 26,000 घरांच्या सोडतीला स्थगिती दिली आहे. घटनेचा दाखला आणि सिडकोला टोला. सुनावणी दरम्यान न्यायालयाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विधानाचा संदर्भ दिला. घटना कितीही चांगली असली तरी ती राबवणारे लोक कसे आहेत यावर तिचे यश अवलंबून असते. त्याचप्रमाणे गरिबांना परवडणारी घरे देण्याची ही योजना असली तरी अधिकाऱ्यांनी ती न परवडणारी करून ठेवली आहे. ही योजना केवळ श्रीमंतांच्या गुंतवणुकीसाठी आणि नफ्यासाठी वापरली जात आहे का, असा सवाल करत न्यायालयाने प्रशासकीय कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. ज्यांचे उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा कमी आहे पण देशात कुठेही पक्के घर आहे त्यांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. काय आहे न्यायालयाचा अंतरिम आदेश? उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट आदेश दिले आहेत की ज्यांचे वार्षिक उत्पन्न 6 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे अशा कोणालाही या योजनेतील घरांचे वाटप करू नका. जर अशा लाभार्थ्यांना आधीच वितरणपत्र पाठवले असतील तर त्यांना घरांचा ताबा देऊ नका. ही स्थगिती माझे पसंतीचे सिडको घर या ऑक्टोबर 2024 मधील सोडतीसाठी लागू असेल. न्यायालयाने सिडको आणि राज्य सरकारला 10 जूनपर्यंत आपले प्रतिज्ञापत्र सादर करण्यास सांगितले असून पुढील सुनावणी 25 जून रोजी होणार आहे. घरांच्या वाढीव किमती आणि वाटप प्रक्रियेतील त्रुटींमुळे न्यायालयाने सिडकोला चांगलेच फटकारले आहे. न्यायालयाने अत्यंत महत्त्वाचे निरीक्षण नोंदवले की सिडकोने गृहनिर्माण योजनेत मर्सिडीज कार मालक आणि सायकल मालक यांच्यात स्पर्धा लावली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना सुद्धा अल्प उत्पन्न गटात म्हणजेच LIG श्रेणीमध्ये अर्ज करण्याची मुभा दिली गेली. यामुळे खऱ्या गरजू आणि गरीब लोकांवर अन्याय होत असल्याचे ताशेरे न्यायालयाने ओढले आहेत. ही योजना गरिबांना घर देण्यासाठी आहे की श्रीमंतांना गुंतवणुकीची संधी देण्यासाठी, असा रोखठोक सवालही यावेळी उपस्थित करण्यात आला. या निर्णयामुळे सध्याच्या योजनेवर काय परिणाम झाला आहे हे समजून घेणं महत्त्वाचे आहे.
सर्वात आधी ज्यांनी अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच EWS श्रेणीमध्ये अर्ज केला आहे त्यांनी अजिबात काळजी करू नका. EWS गटातील घरांच्या वाटपावर कोणतीही स्थगिती नाही. तुमची हप्ते भरण्याची आणि घराचा ताबा मिळण्याची प्रक्रिया नियमितपणे सुरू राहील. मात्र अल्प उत्पन्न गट म्हणजेच LIG श्रेणीतील 10,573 घरांच्या वाटपपत्रावर न्यायालयाने तात्पुरती स्थगिती दिली आहे. जोपर्यंत न्यायालयाचा पुढील आदेश येत नाही तोपर्यंत या गटातील घरांची प्रक्रिया थांबलेली असेल. या कायदेशीर पेचामुळे सिडकोच्या दुसऱ्या टप्प्यातील सोडतसुद्धा लांबणीवर पडली आहे. डिसेंबर 2025 मध्ये जाहीर झालेल्या 16,776 घरांसाठी हजारो अर्जदारांनी आपली अनामत रक्कम भरली आहे. पण आता सिडको आपल्या विधी विभागाचा सल्ला घेतल्याशिवाय ही सोडत काढणार नाही. त्यामुळे नवीन अर्जदारांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे घरांच्या किमती कमी होणार का? तर याचे उत्तर हो असण्याची दाट शक्यता आहे. राज्य सरकारने यापूर्वीच किमतींमध्ये 10% कपात करण्याची घोषणा केली होती. आता कोर्टाचा कडक भूमिकेमुळे सिडकोला या किमतींचा पुनर्विचार करावा लागणार आहे. जर किमती कमी झाल्या तर सामान्यांचे लाखो रुपये वाचू शकतात. थोडक्यात सांगायचे तर EWS गटाचे काम सुरू आहे, पण LIG गटाला कोर्टाच्या निकालाची प्रतीक्षा करावी लागेल. तर मित्रांनो, ही होती सिडको लॉटरीवरील मोठी अपडेट. आता पुढे कोर्ट काय निर्णय देणार आणि घरांच्या किमती किंवा पात्रतेत काय बदल होणार हे पाहणं खूप महत्त्वाचं ठरणार आहे. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. धन्यवाद.